माझ्या हाती लागला, जो व्हिडिओ ऑगस्ट मध्ये रेकॉर्ड केलेला आहे। हा झाला आता भक्तुल्ले आणि पेट ट्रोलर्सचा प्रश्न। आता जरा आपण जरा थोडं लेवल वाढवूया। मग काल त्याच सगळ्या व्हिडिओच्या संदर्भाने चंद्रशेखर बावनकुळे साहेब बोलले। बावनकुळे साहेबांबद्दल माझ्या मनात कायम एक सहानुभूतीची भावना राहिलेली आहे, कारण बावनकुळे साहेब अत्यंत प्राणपणाने पक्षासाठी आणि पक्षातल्या नेत्यांसाठी लढतात, त्यांची बाजू लावून धरतात। परंतु तेच पक्षातले लोक त्यांची काय पद्धतीने कोंडी आणि कुचंबना करतात आणि नेमक्या वेळेला ते अडचणीत आल्यानंतर त्यांची बाजू मात्र कोणीही घेत नाही। त्या बावनकुळे साहेबांनी असं म्हटलं की अशा पद्धतीने लोक पब्लिसिटीसाठी व्हिडिओ काढतात। बावनकुळे साहेब, आपण एका पक्षाचे अध्यक्ष आहात, जबाबदारीने बोलणं शिकायला पाहिजे। आपण आपल्या बोलण्याचा मतितार्थ असा आहे का की मी एक चांगला एखाद्या पिक्चरचा सीन तयार करावा, तसं हुबेहूब शौचालय उभं केलं, हुबेहूब रेडिओ त्या रोडवरती ट्रॅफिक आणि ते सगळं जमा केलं, मग मी एक पोलिसांची गाडी आणली, मग मी पोलिसांच्या वेशातले काही ऍक्टर्स आणले आणि मग मी तिथे तो व्हिडिओ शूट केला। बावनकुळे साहेब, सारासार बुद्ध्यांक वापरला तरी लक्षात येतं, अहो बाब गंभीर आहे, आम्ही चौकशी करू, आम्ही तपासणी करू, काहीतरी बोलणं अपेक्षित आहे तुमच्याकडनं, तुम्ही इतकी बेजबाबदार वक्तव्य कशी करू शकता? बावनकुळेजी एका पक्षाच्या अध्यक्षाला, त्यातही असा पक्ष ज्या पक्षाची केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे, एक असा पक्ष जो पक्ष अनेक राज्यांमध्ये ऑपरेशन लोटसच्या नावाखाली सरळ सरळ आमदार खासदारांची खरेदी विक्री करत पक्ष फोडण्याच्या मध्ये अत्यंत सराईत आहे, एक असा पक्ष ज्या पक्षाचे राज्याचे गृहमंत्री ऑन रेकॉर्ड सांगतात की होय आम्ही बदला घेतला, पक्ष फोडून बदला घेतला, असं म्हणणाऱ्या पक्षाचा एक नेता इतकी बेजबाबदार वक्तव्य कसं काय करू शकतो? बावनकुळे साहेब, जरा जबाबदारीनं वागा। आता अजून एका स्टेटमेंट कडे येते। स्टेटमेंट सन्माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं। देवेंद्र फडणवीसजी काल माझ्या या संपूर्ण ट्विट नंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना असं म्हणाले की ललित पाटील प्रकरणामध्ये मी त्यांना उत्तरं दिलेली आहे। फडणवीस साहेब, आपण मला काय उत्तरं दिली सांगा? कोणत्या प्रश्नांची उत्तरं दिली? साधे साधे प्रश्न विचारलेले आहेत। मी साधे साधे प्रश्न विचारले आहो की नाशिकमध्ये ड्रगचा कारखाना कसा दिसतो? एवढा मोठा कारखाना तयार झाला, एक साधं ब्युटी शॉप जरी उघडलं तरी त्याच्यासाठी जीएसटी भरावी लागते, त्याच्यासाठी शॉप ऍक्ट काढावा लागतो, त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, अनेक 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 परवानग्या आणि परमिशन्स आणि अनेक गोष्टी कराव्या लागतात। हे ट्रान्झॅक्शन लपून राहत नाही। मग एवढा मोठा कारखाना उभा राहताना तो सन्मान्य पालकमंत्र्यांच्या लक्षात का आला नाही? पालकमंत्री त्यावेळेला दादा भुसे होते। काय त्या प्रश्नाचं उत्तर दिलं बरं कुणीतरी? मी सरळ साधं स्टेटमेंट केलं होतं की जर पालकमंत्र्यांच्या ही बाब लक्षात आलं नसेल तर पालकमंत्री म्हणून भुसे फेल आहेत। मी पुन्हा एकदा म्हणते की जर तुमच्या लक्षात आलं नव्हतं तर फेल, आलं होतं असं म्हणत असाल तर मग तुम्ही ते सगळं का चालू दिलं? फडणवीस साहेब, मी प्रश्न विचारला होता की ललित पाटीलला कोणता आजार होता म्हणून तो 9 महिने तिकडे होता। आता जर तुमचं म्हणणं असेल की त्याला प्रोटेक्शन कोणी दिलं, कोणी दिलं प्रोटेक्शन? आम्ही दिलं। 9 महिन्यात सत्ता आमची होती। फडणवीस साहेब, 9 महिने सत्ता आमची होती का? ज्या 9 महिन्यामध्ये तो ससूनमध्ये ऍडमिट आहे, त्या 9 महिन्यामध्ये राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत आहेत, जे तुमचे सत्तेतले पार्टनर आहेत। फडणवीस साहेब, प्रोटेक्शन कोणी दिलं? कारागृह अधीक्षकांनी त्यांना बाहेर काढण्याचा परवाना दिला असेल। कारागृह अधीक्षक आमचं म्हणणं ऐकणार आहे का? गृहमंत्री आमचा आहे का? नाही। बरं फडणवीस साहेब, आपण म्हणताय की मी प्रश्नांची उत्तरं दिली, कुठल्या प्रश्नांचं उत्तर दिलं? कोणत्या माणसाने सही केली? मेडिकल बोर्ड मधला कोणता डॉक्टर होता ज्याने सही करून त्याला बाहेर पाठवलं, बाहेर ससूनमध्ये उपचारासाठी पाठवलं? जर एवढा गंभीर आजार होता तर ललित पाटील इतरत्र का दिसत होता? का होता वेगळ्या ठिकाणी? तो कधी शॉपिंग मध्ये दिसला, तो कधी कुठे मूवी बघत होता, त्याचं एवढं लक्झुरियस लाईफ कोणी तयार केलं होतं? काय ही गोष्ट संजय ठाकूर यांना माहितीच नव्हती? कसं शक्य आहे? या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत का? या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीयेत।
राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ड्रग्जचा सुळसुळाट का आहे या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकलात का फडणवीस साहेब? आपण प्रत्येक वेळेला म्हणता की त्यांना प्रश्न विचारायचा अधिकार नाही. मला का अधिकार नाहीये फडणवीस साहेब प्रश्न विचारण्याचा? का? मी मुहाजीर आहे, मी पाकिस्तानी आहे, मी खलिस्तानी आहे, मी नक्षलवादी आहे, मी आतंकवादी आहे, मी बाहेरच्या देशातली आहे का? कोण आहे मी म्हणून मला प्रश्न विचारायचा अधिकार नाही? फडणवीस साहेब, तुम्ही जेवढा कदाचित तुमच्यापेक्षाही अधिक प्रामाणिकपणाने मी घरपट्टी भरते, मी नळपट्टी भरते, मी लाईट बिल भरते, मी रोड टॅक्स भरते, मी टोल टॅक्स भरते, मी सगळ्या प्रकारची माझ्या लेकीची शाळेची फीस भरते, मी सगळ्या सरकारी नियमातल्या सगळ्या प्रकारचे कर भरते, मग अशी काय अडचण आहे, असा काय प्रॉब्लेम आहे की ज्यामुळे मी प्रश्न विचारायचा नाही असं तुम्ही म्हणताय? आता काही लोक म्हणतील की हे घरपट्टी, नळपट्टी, रोड टॅक्स हे सगळे का काढता तुम्ही दरवेळेला? तर त्याचंही सांगितलं पाहिजे. जेएनयू मध्ये जेव्हा कन्हैया कुमार प्रश्न विचारत होता त्यावेळेला भाजपचे भक्तुल्य असं सांगत होते की नाही, तुम्ही टॅक्स भरत नाहीत, आम्ही टॅक्स पेअर लोक आहोत. तर त्या सगळ्या भक्तुल्यांना टिच्चून सांगितलं पाहिजे की येस, आय एम ऑल्सो टॅक्स पेअर. मी टॅक्स पेअर आहे, मी सिव्हिल सिटीजन आहे, मी या देशाचा नागरिक आहे, मी एक शिक्षिका आहे, मी एक आई आहे, बहीण आहे आणि मला या राज्यातल्या तरुणाईच्या भवितव्याची चिंता आहे आणि मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे. प्रश्न विचारण्याचा ठेका फक्त आणि फक्त व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय यांनाच नाही, तर मलाही प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. मला प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजे. फडणवीस साहेब, काल आपण आपल्या त्या प्रतिक्रियेमध्ये असंही म्हणालात की जे काही सत्य आहे ते बाहेर येईलच जर कोणी आरोप केला असेल तर. मी आरोप नाही केलेला फडणवीस साहेब, मी आरोप नाही केला. मी हा सूर्य, हा जयद्रथ, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलाय डायरेक्ट. व्हिडिओ कुठला आहे ते स्थळ नेऊन दाखवलंय. व्हिडिओची काळ कोणता तर मी सांगते की काळ 6 महिन्यापूर्वीचा आहे, जेव्हा आपण गृहमंत्री होतात तेव्हाचा काळ आहे. व्हिडिओ कसा मिळाला तर मी सांगते की ललित पाटील प्रकरणाचा संपूर्ण पाठपुरावा करताना जी माहिती मला मिळवायची होती त्या माहिती मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये हा व्हिडिओ मला मिळालेला आहे. आता यावरही जर तुमचं म्हणणं असेल की ठीक आहे, आम्ही चौकशी करू, आम्ही हे करू, तर फडणवीस साहेब, माझा पुढचा प्रश्न आपल्याला आहे की किती वेळा आपण तृतीय आणि चतुर्थ क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांच्या चौकशा आणि निलंबन करणार आहात? दरवेळेला तृतीय आणि चतुर्थ क्षेत्रातले पोलीस कर्मचारी किंवा कुठल्याही क्षेत्रातले तृतीय आणि चतुर्थ क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांच्या निलंबन करायची, त्यांच्या चौकशा लावायच्या, परंतु वरिष्ठ वर्ग 1चे अधिकारी मात्र तुम्ही मोकाट सोडता. वरिष्ठ वर्ग 1च्या अधिकाऱ्यांचं काय? मग तो कारागृह अधीक्षक असेल, कारागृह महानिरीक्षक असेल, कारण जेलच्या परिसरात ज्या अर्थी हे सगळं होतं, हे कसं शक्य आहे? एवढी हिंमत होईल का तृतीय चतुर्थ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांची की त्यांनी महानिरीक्षक आणि अधीक्षक यांना पत्ताच नाहीये या सगळ्या गोष्टींचा? आणि जर महानिरीक्षक आणि अधीक्षक ही सगळी वर्ग 1चे जे सगळे काही अधिकारी आहेत, हे अधिकारी ज्या अर्थी ढील देतात त्या अर्थी गृह खाते म्हणून आपला त्यांच्यावर वचक नाहीये. आता फडणवीस साहेब, माझं शेवटचं म्हणणं, आपण जे म्हणालात की आम्ही चौकशी करू वगैरे, आपल्याला काही आठवतं का फडणवीस साहेब? 100 कोटी वसुलीच्या ऐकीव आरोपावरून, आय रिपीट वन्स अगेन, 100 कोटी वसुलीच्या फक्त ऐकीव आरोपावरून, कारण नंतर परमवीर सिंग किंवा या सगळ्या मंडळींनी सांगितलं की आम्ही असं ऐकलं होतं. लेखी दिलंय त्यांनी चौकशीमध्ये, कोर्टात लेखी सांगितलंय की वी हॅव नो एव्हिडन्स, आमच्याकडे कुठलाही त्याचा पुरावा नाहीये, आम्ही ऐकलं होतं, ऐकीव माहितीवर आम्ही हा आरोप केला की माजी गृहमंत्री अनिल देशमुख 100 कोटी वसुली करत होते. ऐकीव आरोपावरून तुम्ही अनिल देशमुखांचे राजीनामे मागितले आणि अनिल देशमुखांनी माझं म्हणणं सत्य सिद्ध होईपर्यंत होय मी पदापासून बाजूला राहतो असं म्हणत मी पदाचा राजीनामा देतो म्हणत त्यांनी राजीनामा दिला होता. तेव्हा तुमचे सगळे भक्तुल्ले, तुमचे लावारिस पेट्रोलर्स आणि तुमच्या शाउटिंग ब्रिगेड मधले, कारण नेते नाहीयेत तुमच्या बाजूने, तुमच्या शाउटिंग ब्रिगेड मधले सगळे लोक राजीनाम्याची भाषा करत होते. मग आता मी ऐकीव आरोप करत नाहीये, मी थेट तुम्हाला व्हिडिओ देतेय. मी थेट जर तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे तर आता तुम्ही राजीनामा का देऊ नये? कारण
दरवेळेला कुणीतरी तृतीय चतुर्थ श्रेणीचा माणसाचा बळी घ्यायचा, दरवेळेला कुणातरी दुसऱ्याच लोकांचे बळी घ्यायचे, असे इतर लोकांचे बळी घेऊन स्वतःची खुर्ची किती दिवस वाचवायची? फडणवीस साहेब, आम्ही आपल्याला विनंती केली पाहिजे की खरंच आपल्या राजीनाम्याची नितांत गरज आहे, कारण गृहमंत्री म्हणून आपण सपशेल नापास झालेले आहात. आपण कोणताही प्रश्न सोडवू शकलेले नाहीत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 10 प्रश्न जर काढले आणि 10 प्रश्नांची जर 10 पैकी गुण किती मिळतात जर उत्तरं मागवली, काय आपल्याला बारसूचं आंदोलन नीट आपल्याला सोडवता आलं का? तर नाही, लाठी हल्ला करावा लागला. काय आपल्याला वारकऱ्यांना शिस्तीमध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी पाठवता आलं का? उत्तर नाही, वारकऱ्यांवर लाठी हल्ला करावा लागला. काय आपल्याला मराठा आंदोलकांशी नीट बोलता आलं का? उत्तर नाही, आपल्याला लाठी हल्ला, अश्रुधूर आणि गोळीबार करावा लागला. काय आपल्याला ललित पाटील प्रकरणामध्ये संजीव ठाकूरला सहआरोपी करता आले का? नार्को टेस्ट पर्यंत आपण पोहोचू शकलात का? उत्तर नाही, आपण हे करू शकलेला नाहीत. काय आपण महिला सुरक्षा या राज्यामध्ये देऊ शकलेला आहात का? तर चर्नी रोडच्या अगदी ज्या महिलेचे तुकडे तुकडे केले, फ्रीजमध्ये ठेवले, कुकरमध्ये शिजवले, मिक्सरमधनं बारीक केले, कुत्र्यांना खाऊ घातले, या प्रकरणापासून ते गावखेड्यापर्यंत कित्येक महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न उभे राहिले, आपण ते सोडवू शकलात का? नाही, उत्तर नाही, आपण फेल. फडणवीस साहेब, 10 पैकी आपल्याला म्हणजे 8-9 प्रश्न सोडा, आपल्याला 1 गुणही मिळू शकत नाही. जर 10 पैकी 1ही गुण मिळत नसेल तर मला वाटतं आपण नापास गृहमंत्री आहात. मी पुनश्च एकदा या सगळ्यांची आणि आपण जी काही काल वक्तव्य केली त्याच्या चौकशीची मागणी करते. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.